नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपण MS वर्ड 2019 सध्या डिटेलमध्ये शिकत आहोत. आपली वर्डची सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मेनू, त्याच्यामधील ग्रुप्स आपण डिटेलमध्ये बघत आहोत. आज आपण शिकणार आहोत MS वर्ड मधील लेआउट मेनू. आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहोत मित्रांनो लेआउट मेनू. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझ्या अगोदरचे व्हिडिओ कसे वाटले मला नक्की कमेंट करून कळवा. जर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मित्रांनो. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वर्डला सुरुवात करा मित्रांनो. ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. लेआउट मेनू मध्ये जा. तुम्हाला या ठिकाणी मार्जिन दिसेल मित्रांनो. पेज सेटअप ग्रुपच्या मध्ये मार्जिन, ओरिएंटेशन हे जे काही ऑप्शन आहेत ते आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. मार्जिन मध्ये मित्रांनो जो आपला डॉक्युमेंट असतो त्याला आपल्या चारही बाजूने किती मार्जिन सोडायचे आहे आपण ते या ठिकाणाहून ठरवू शकतो मित्रांनो. इथं काही तुम्हाला रेडीमेड सॅम्पल या ठिकाणी दिलेले आहेत, जसे की नॉर्मल आहे, नॅरो आहे. त्याच्यामध्ये एक एक इंच जे आहे चारही बाजूने समास सोडलेला आहे. टॉपला 1 इंच, बॉटमला 1 इंच, लेफ्टला 1 इंच, राईटला 1 इंच, चारही बाजूने 1 1 इंच मार्जिन या ठिकाणी नॉर्मल ऑप्शन मध्ये सोडलेली आहे. नॅरो मध्ये चारही बाजूने अर्धा अर्धा इंच सोडलेली आहे. असेच काही पुढचे प्रकार सुद्धा आहेत मित्रांनो. पण बऱ्याचदा आपल्याला असं असते की याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असते. त्यावेळेस आपण खाली एकदम कस्टम मार्जिन वरती क्लिक करून आपल्याला टॉपला किती पाहिजे, बॉटमला किती पाहिजे, लेफ्टला किती पाहिजे, राईटला किती पाहिजे या पद्धतीने आपण सगळी मार्जिन सेट करू शकतो मित्रांनो. आणि मार्जिन जसं आपण मार्जिन सेट करू तसं तुम्हाला इथं प्रिव्ह्यू मध्ये त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात पुढे मित्रांनो. इथे एक ऑप्शन तुम्हाला दिसतंय गटर. गटर म्हणजे जे बाइंडिंग असते ना मित्रांनो, म्हणजे जसं की वही किंवा पुस्तक जे असते ते लेफ्ट बाजूला बाइंडिंग केलेलं असते, त्याला स्टॅपल केलेलं असते किंवा शिवलेलं असते. आणि कॅलेंडर किंवा नोटपॅड जे असतात ते टॉपच्या साईडला असतात. तर आपल्याला एक तर लेफ्टला किंवा टॉपला गटर पोझिशन ठेवायची असते किंवा ते ऑप्शन तेच असते. मग आपल्याला गटर त्या स्टॅपलसाठी पण आपल्याला काही स्पेस त्या ठिकाणी सोडावं लागतं. जसं समजा आपण 1-2 पॉईंट जर सोडलं तर इथे तुम्हाला ब्लॅक स्क्रीन दिसते. हे डॉटेड गटरचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही लेफ्टला 1.32 असं जर ठेवू शकला तर तुम्हाला लगेच इथं ठेवता येते मित्रांनो. आणि लगेच तुम्हाला इकडे प्रिव्ह्यू पण दिसायला सुरुवात होतो. अशा पद्धतीने तुम्ही मार्जिन आणि गटर पोझिशन सेट करू शकता मित्रांनो. त्यानंतर इथं हे जे ओरिएंटेशन आहे तेच ओरिएंटेशन इथं आहे. पोर्ट्रेट म्हणजे हुब्या जर प्रकारात तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल डॉक्युमेंटची तर ते पोर्ट्रेट ऑप्शन असते. आणि दुसरं एक ऑप्शन असते लँडस्केप. लँडस्केप म्हणजे आडव्या पद्धतीमध्ये पेज तुमचं प्रिंट आउट होऊन येईल. नोटिसेस वगैरे जनरली आडव्या याच्यामध्ये असतात मित्रांनो. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे साईज. एक इथं पेपरमध्ये पण तुम्हाला दिसते. तुम्हाला एकदा दाखवतो. ओरिएंटेशन मध्ये पोर्ट्रेट, लँडस्केप असते. साईज मध्ये असे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे सगळ्या साईज इथं अवेलेबल असतात मित्रांनो. लेटर, लीगल, एक्झिक्युटिव्ह, A4. जनरली आपल्याकडे जो झेरॉक्स पेपर असतो तो A4 साईजचा झेरॉक्स पेपर असतो. मोर पेपर साईज मध्ये इथं तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुमच्या डॉक्युमेंटच्या गरजेनुसार, तुमच्या डिझाईनच्या गरजेनुसार तुम्ही पेपर साईज सेट करू शकता. अदरवाईज तुम्ही कस्टम साईज करून मॅन्युअली सुद्धा तुमचं डॉक्युमेंटची साईज तुम्ही या ठिकाणाहून ठरवू शकता मित्रांनो. त्यानंतर पुढे लेआउट ऑप्शन आहे. लेआउट मध्ये हेडर फुटरला जे स्पेस सोडलेला आहे ती तुम्हाला आणखी कमी जास्त करता येतो या ठिकाणाहून मित्रांनो. त्यानंतर पुढे आहे कॉलम्स. कॉलम्स मध्ये जसं काही बुक्स जे असतात 2 कॉलम मध्ये, 3 कॉलम मध्ये, किंवा काही न्यूजपेपरवर आपण न्यूज वाचतो ते 2 कॉलम मध्ये डिवाइड असतात, 3 कॉलम मध्ये डिवाइड असतात. हेडिंग एकच असते, हेडिंग मोठी असते आणि त्याच्या खाली कॉलम मध्ये ते न्यूज डिस्ट्रीब्यूट केलेली असते. तशा पद्धतीने आपल्याला एखादी बुक जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल कॉलम मध्ये तर आपण त्या कॉलमचा उपयोग करू शकतो. 1 2 3 4 5 जेवढे पाहिजे तेवढे. इथे काय डिझाईन आहे. लेफ्ट कॉलम, लेफ्ट कॉलम छोटा असतो, राईट कॉलम मोठा असतो. राईट कॉलम मध्ये राईट कॉलम छोटा आणि लेफ्ट कॉलम मोठा असतो. आणि आपल्याला 4-5 पेक्षा जास्त कॉलम घ्यायचे असतील तर इथून तुम्ही कॉलम नंबर ऑफ कॉलम्स इथं सेट करू शकता. त्याच्यानंतर समजा आपण 2 केले आणि या दोघांच्या मध्ये जर तुम्हाला लाईन पाहिजे तर लाईन बिटवीन जर केला तर इथे तुम्हाला लाईन बिटवीन सुद्धा दिसते. या ठिकाणी मित्रांनो इथून इथपर्यंत हा पहिला कॉलम आहे, मध्ये गॅप आहे, आणि इथून इथपर्यंत हा दुसरा कॉलम आहे. अशा पद्धतीने आपण कॉलमची सेटिंग सुद्धा या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी ब्रेक्स आहेत मित्रांनो. आपण इन्सर्ट मध्ये जसं ब्रेक बघितलं होतं, पेज ब्रेक,
तसाच प्रकार इथे या ठिकाणी पेज ब्रेकचा आहे. पुन्हा कॉलम ब्रेक सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. टेक्स्टला रॅपिंग देऊ शकतो. जर समजा तुम्ही काही शेप वगैरे इन्सर्ट केलेले आहेत तर त्याला सेटिंग करू शकतो की त्या शेपच्या आजूबाजूला देखील टेक्स्ट आपण अरेंज करू शकतो. त्यानंतर सेक्शन ब्रेक्स वगैरे आहेत या ठिकाणी. ऑड इव्हन पेज असे, नेक्स्ट पेज, कंटिन्युअस पेज हे ब्रेकचं काम करतात मित्रांनो. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे लाईन्स. आपला फॉर्म्युला टाका मित्रांनो. आपल्या ह्या पूर्ण पॅसेजमध्ये किती लाईन्स आहेत हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपण इथून कंटिन्युअस जर केलं तर इथं लाईन तुम्हाला दिसतात. ही लाईन्स आपण टाईप केल्या काय नाही हे चेक करण्यासाठी आपण देखील या लाईन नंबरचा वापर करू शकतो. रिस्टार्ट ईच पेज केलं तर, कंटिन्युअस केलं तर प्रत्येक पेजवरती पेज संपलं की पुन्हा कंटिन्यू नंबर्स येतात. आणि रिस्टार्ट ईच पेज केलं तर प्रत्येक पेजवर नवीन नंबर्स येतात. म्हणजे 1 2 3 4 समजा 30 लाईन झाल्या, नवीन पेज इन्सर्ट झालं की पुन्हा 1 2 3 4 असं आपल्याला करता येते मित्रांनो. त्यानंतर हायपनेशन असते. हे याच्यामध्ये 3 ऑप्शन असतात. नन ऑटोमॅटिकली सिलेक्ट असते. आपल्याला एक लाईन संपली की ऑटोमॅटिक दुसऱ्या लाईन मध्ये शिफ्ट होत असते. त्यानंतर पुढचं ग्रुप आहे मित्रांनो पॅरेग्राफ. पॅरेग्राफ ग्रुपमध्ये मित्रांनो आपण ऑलरेडी इथं या बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. इन्क्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट आणि लाईन स्पेसिंग ऑप्शन, हे सगळं पॅरेग्राफ स्पेसिंग, लाईन स्पेसिंग मध्ये हे जो पॅरेग्राफ स्पेसिंग बघितला होता बिफोर आफ्टर तेच इथं तुम्हाला दिसतंय. एखाद्या लाईनवर क्लिक केला तर पूर्ण पॅराग्राफ पुढं सरकतो मित्रांनो. हे झालं इंडेंट इन्क्रीज करणे. आणि राईट कडून जर तुम्हाला कमी करायचं असेल तर राईट कडून देखील तुम्ही कमी करू शकता. ते या पद्धतीने इकडे सरकत जाते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जर स्पेस कमी करायची असेल 2 पॅरेग्राफ मध्ये तर आपण स्पेस या ठिकाणाहून कमी करू शकतो. वाढवायची असेल तर वाढवू शकतो. आफ्टर आणि बिफोर करायचं असेल तर बिफोर सुद्धा आपण वाढवू शकतो, म्हणजे वर जागा क्रिएट होईल. हे आपण यापूर्वी पण बघितलेलंच आहे मित्रांनो होम मध्ये. या ठिकाणी लाईन स्पेसिंग ऑप्शन मध्ये हे ऍड बिफोर स्पेसिंग मध्ये. आणि इंडेंट इन्क्रीज इंडेंट डिक्रीज इंडेंट हे सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे मित्रांनो लेआउट मध्ये होम मेनू मध्ये. तर मित्रांनो पुढचा जो ऑप्शन आहे ग्रुप आहे अरेंज ग्रुप. अरेंज ग्रुपचं काम कधी असतं मित्रांनो, लाईन नंबर ऑफ करूया आपण. अरेंज ग्रुपचं काम ज्या वेळेस तुम्ही एखादी शेप इन्सर्ट केला, त्यापेक्षा जास्त शेप तुमच्या डिझाईन मध्ये तुम्ही जर इन्सर्ट केला तर त्या शेपला खाली वरी अरेंज कसं करायचं ह्यासाठी अरेंज ग्रुप असतो मित्रांनो. बघा आता आपण एक सर्कल इन्सर्ट केलं आणि एक ट्रायंगल इन्सर्ट केला लेआउट मेनू मध्ये अरेंज. ज्यावेळेस तुम्ही असं साईडला क्लिक करता हे अरेंज मेनू जो आहे तो हाईड होतो मित्रांनो. पण ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल ते अरेंज मेनू ऍक्टिव्ह होऊन जातो मित्रांनो. आता हे जे पोझिशन जे आहे, समजा इथं आपला फॉर्म्युला टाकूया. आता जे टेक्स्ट आहे आणि टेक्स्टच्या वर याची पोझिशन झालेली आहे, आपल्याला याला कुठं सरकवायचंय काय नाही आपण करू शकतो. रॅपिंग टेक्स्ट ह्याला आपण थोड्या वेळासाठी आपण खाली टाकूया कारण ते डिस्टर्ब करत आहे. आता हे आपला ट्रायंगल आहे, याची पोझिशन आपल्याला कशी करायची. समजा एका साईडला ठेवलं तर त्याच्या आजूबाजूला टेक्स्ट रॅप होईल आणि सेंटरमध्ये ठेवला तर त्याच्या दोन्ही बाजूने टेक्स्ट रॅप होईल. अशा पद्धतीने आपण अरेंज करू शकतो. त्यानंतर रॅप टेक्स्ट आहे त्याला टाईट करायचं का जवळपास न्यायचं असेल तर टाईट केलं तर म्हणजे जास्त स्पेस नाही खाणार, जागा वाचेल आपली. त्याला बिहाइंड टेक्स्ट केलं तर असं हे टेक्स्टच्या पाठीमागे जाईल मित्रांनो. हे इन फ्रंट ऑफ टेक्स्ट केलं तर टेक्स्टच्या समोर येते. याला रॅप टेक्स्ट आपण हे प्रकार करतो, तुम्ही बाकीचे यूज करून बघा मित्रांनो. त्याच्यानंतर पुढं ब्रिंग फॉरवर्ड, ब्रिंग सेंड बॅकवर्ड हे पण आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. एक नवीन एक शेप पुन्हा एक इन्सर्ट करूया मित्रांनो. या ठिकाणी एक नवीन शेप इन्सर्ट करूया. आता त्याला कलर आपण दुसरा देऊया मित्रांनो, ब्लॅक कलर. आता बघा वर्तुळ जो आहे आपल्या त्रिकोणाच्या वरती आहे, त्याला जर आपल्याला अरेंज करायचं असेल, वर्तुळाला त्रिकोणाच्या पाठीमागं पाठवायचं, वर्तुळाला सिलेक्ट करा, सेंड बॅकवर्ड करा, सेंड टू बॅक. बघा वर्तुळ खाली गेलं, त्रिकोण वर आला. आता त्याला वर आणायचं असेल तर ब्रिंग फॉरवर्ड करायचं, ब्रिंग टू फ्रंट असं वर खाली करण्यासाठी आपण त्याला ऑन ऑफ आपलं ऑप्शन यूज करू शकतो मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सिलेक्शन पेन आहे ते मित्रांनो आपण होम मेनू मध्ये या ठिकाणी बघितलं होतं. सिलेक्ट मध्ये सिलेक्शन पेन वगैरे ते तुम्हाला या ठिकाणी इथं लेआउट मध्ये सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. समजा आपल्याला सगळे ऑब्जेक्ट जे आहेत आपण इन्सर्ट केलेले हाईड करायचे असतील तर आपण हाईड करू शकतो. शो ऑल केलं तर शो दिसतील. एक एक हाईड करायचं असेल तर एक एक हाईड करून बघू शकतो. आपल्या गरजेनुसार त्याचा आपण यूज करू शकतो.
आणि पुढे जे आहे अलाइन मध्ये आपल्याला जो आपला ऑब्जेक्ट आहे तो लेफ्टला न्यायचा, तर लेफ्टला त्याला आपण अलाइन व्यवस्थित करू शकतो जसं पाहिजे तसं. टॉपला केलं तर एकदम टॉपला जाईल, मिडल केलं तर पेजच्या मध्यभागी येईल, व्हर्टिकली अगोदर हॉरिझॉन्टली बघितलं आपण. आणि आता हे बॉटम त्याला आपल्या गरजेनुसार त्याला अलाइन करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे ग्रुप आहे, त्या कंट्रोल प्रेस करायचं, दोन्ही शेप सिलेक्ट करायचे आणि ग्रुपमध्ये जाऊन त्याला जर ग्रुपिंग केलं तर दोघाला एकत्र आपल्याला ग्रुप करता येतं. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे मित्रांनो, समजा ट्रायंगल आहे, याला आपण रोटेटही करू शकतो. रोटेट अशा पद्धतीनं फ्लिप, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल असं याला रोटेट करू शकतो मित्रांनो. समजा हे 90 डिग्री मध्ये रोटेट केलं आणि आपल्याला जर समजा 45 डिग्री मध्ये रोटेट करायचं तर मोर रोटेट ऑप्शन मध्ये जाऊन आपण रोटेशन मध्ये या ठिकाणी 45 डिग्री प्रेस केला तर थोडंसं डायगोनल पद्धतीने हे देखील रोटेट होऊ शकते मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.